कोर्टाने संविधानिक नियमाविरुद्ध दिलेला SC ST वर्गीकरण तसेच नॉन क्रिमिनलची अट घालणे हा संविधानाच्या विरोधात कृत्य आहे आणि ते कृत्य कोर्टाने केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। त्याच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये जनमानसामध्ये रोष आहे आणि SC ST जागृत असल्यामुळे त्यांना यांचा निर्णय मान्य नाही। त्याच्याबद्दल 21 तारखेला बंद पुकारलेला आहे आणि पूर्ण भारतभर बंद पुकारलेला आहे। आमची गोरेगावची तयारी आहे, बंद करता सगळ्या प्रकारची तयारी झालेली आहे आणि त्याच्याकरिता सगळे संघटना, सगळे SC ST चे लोक, SC ST OBC चे लोक जागृत आहेत। ते आता रस्त्यावर उतरणार आहेत आणि उद्या तहसील ऑफिसला एक निवेदन देऊन मोर्चा काढणार आहेत, निषेध म्हणून मोर्चा काढणार आहेत। याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाने आणि संविधानिक अधिकाराला बळी पाडलेला काँग्रेस आणि BJPचा जो कट होता मनुवाद्यांच्या फेवरमध्ये जाऊन, म्हणून बाबासाहेबांना 1947 ला राजीनामा द्यावा लागला होता। OBCचे अधिकार दिले नाही आणि OBCची नॉन क्रिमिनलची अट घातल्यामुळे गेल्या वेळेस OBCचे 314 लोक पास होऊन देखील मेरिटमध्ये येऊन देखील हे मेरिटची गोष्ट करतात। आमचे लोक मेरिटमध्ये येण्यास तयार आहेत, पण यांचा कट विरोधी असल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टाची एक दुसरी अट संविधानामध्ये नियम पारित करून 50% वर आरक्षण देऊ नये अशी घोषणा जो केली ती त्यांचा आम्ही निषेध करतो। कोर्टाने अनुसूचित जाती जमाती याच्या वर्गीकरण म्हणजे त्यांना क्रिमिनल लागावी ह्या उद्देशानं जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते निरीक्षण आमचं मत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने नोंदवली असेल, परंतु ह्यामध्ये नरेंद्र मोदीच्या प्रणित केंद्र सरकारचा खूप मोठा हात आहे। कारण अप्रत्यक्षपणे त्यांना आरक्षण हा नष्ट करायचा आहे आणि OBC SC ST ह्या सर्वसामान्य माणसावर अन्याय करण्याचा घाट आहे। याच्या विरोधात आपण उद्या भारत बंद जो पुकारलेला आहे हा लढा अस्तित्वाचा आहे आणि त्यामध्ये आपल्या गोरेगाव तालुक्याची जी अनुसूचित जाती जमाती आणि OBC ही सर्व समिती संघर्ष समिती आहे यांच्या मार्फत ठाणा रस्त्यापासून तर आपला तहसील ऑफिसपर्यंत पायदळ मोर्चा काढून संबंधित तहसीलदारांना, केंद्र सरकारना या त्यांच्या मार्फत निवेदन देण्यात येणार आहे आणि मोदी सरकारचे नेतृत्व जे केंद्र सरकार आहे त्यांना आमचं सांगणार आहे की बा आपण कोणत्याही प्रकारे संसदेमध्ये कायदा करून जे आधी होतं अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आणि जे क्रिमिनल लागत नव्हती त्याचप्रमाणे आपण संसदेत कायदा पारित करावा। ह्या सर्व आंदोलनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सुद्धा समर्थन आहे। एवढं मी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीनं मी समर्थन जाहीर करत आहे। आज हमारे 1 अगस्त 2024 को माननीय सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है वो अनुसूचित जाति जमाती के और OBC के संदर्भ में बहुत दयनीय अवस्था के हिसाब से हमको बहुत विचार करना पड़ेगा। सुप्रीम कोर्ट को मैं इस मोर्चे के माध्यम से मैं निवेदन करना चाहता हूं कि हमारे जो कुछ मांगने हैं वो मांगे पूरे करेंगे। आने वाले 21 तारीख को सभी जाति जमाती OBC समाज ये सब हम इनका निषेध करके थाना रोड गोरेगांव से लेकर तो तहसील कार्यालय तक के हम निषेध मोर्चा निकालेंगे। यही यहाँ पे बात रखता हूँ और ये अपने वाणी को विराम करता हूँ।